मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मग मला एक सांगा, तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांच्या सोबत आहात की महिला आयोगाच्या सोबत आहात? कमेंट करून मला नक्की सांगा. याचं कारण म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच काहीतरी मोहीम निघालेली आहे. म्हणजे एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरण झालं, ज्याच्यामध्ये वैष्णवीनी स्वतःचा जीव गमावलेला आहे. तिच्या सासूरवाडीच्या लोकांनी तिला प्रचंड त्रास दिला. ही माहिती महिला आयोगाला आधी होती का? तर होती. महिला आयोगाला वैष्णवीच्या जाऊने पत्र लिहिलेलं होतं. हे पत्र मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेच. पण आधीच हे हगवणी फॅमिली काय करते आहे याची सगळी माहिती महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना मिळालेली होती. पण तरीही चाकणकर मॅडम या हगवणे कुटुंबाच्या विरोधात काहीही करू शकत नाही किंवा त्यांची काही करायची इच्छाच नव्हती. ते हे मात्र करू शकतात की हगवणे फॅमिलीनी बोलवलं तर जायचं, त्यांच्या दुकानाचं उद्घाटन करायचं. ते कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी सगळं नीट चाललेलं होतं आणि त्यांच्या घरातल्या बायकांसोबत ते कसे वागतात हे माहीत असूनही त्या काहीच बोलल्या नाही. आणि आज जेव्हा चाकणकरांना हे प्रश्न विचारले जात आहेत की का दुर्लक्ष केलं, तुम्हाला पत्र आलं होतं तरीही तुम्ही का दुर्लक्ष केलं, असं लोक विचारायला लागले. तर आता त्यांनी पेड कार्यकर्त्यांची फौज पाठवली आणि ते कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आम्ही महिला आयोगाच्या सोबत. हा तुम्हाला फोटो दिसत आहे. बरं, महिला आयोगाच्या सोबत आहे. तिथे फोटो फक्त चाकणकरांचाच आहे. महिला आयोगामध्ये 6 सदस्य असतात. आज 3च सदस्य आहे. मग तुम्ही त्यांच्या बाकीच्या सदस्यांचे फोटो का नाही आहे या बॅनरवर? हे चाकणकर म्हणजे महिला आयोग आहे का? हा, ते अध्यक्ष आहेत. हे बघा, हे 3 लोक आहेत महिला आयोगावर. एक आहे आपल्या रश्मी शुक्ला, IPS, ज्यांची सतत रिटायरमेंट झालं तरी त्यांना हे मिळतंय. त्याच्यानंतर नंदिनी आवडे आणि रुपाली चाकणकर, या 3 जणी आहेत इथे. परंतु फोटो एकाच मॅडमचा दिसतोय. दिसलाय तुम्हाला? आणि हा कोणता नवीनच प्रकार सुरू केलेला आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं म्हणून महाराष्ट्रातली जनता जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा तुमचा पक्ष सत्तेमध्ये असल्यामुळे तुम्ही कितीही पैसे देऊन कितीही कार्यकर्ते सोडू शकतात आणि ते कार्यकर्ते हे म्हणू शकतात की आम्ही चाकणकरांच्या सोबत आहोत. ह्या कार्यकर्त्यांना अक्कल तरी आहे का? कोणाला साथ द्यायची असते? महिला आयोगाच्या सोबत म्हणजे का महिला आयोगावर अत्याचार होत आहेत? एखादा त्या वैष्णवी हगवण्याचा फोटो तरी आणायचा होता की हिच्यासोबत जे झालंय चुकीचं झालंय, तिला न्याय मिळाला पाहिजे, तर काहीतरी वाटलं असतं. पण हे जे नवीनच सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये की एकीकडे असतात ज्यांना त्रास झालाय ते लोक, दुसरीकडे असतात की जी व्यवस्था जी काहीही करू शकलेली नाही आहे. प्रश्न व्यवस्थेला विचारला तर व्यवस्था आपले कार्यकर्ते सोडते दुसऱ्यांच्या अंगावर. म्हणजे बाकीची बघणारी जी जनता आहे त्यांचा बुद्धिभेद व्हावा. संघ हे काम खूप चांगलं करतात. सत्तेतले भाजपचे लोक खूप चांगलं करू शकतात हे काम. आणि आता 30 लागण या चाकणकरांनाही लागलेली आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही लागलेली आहे. आणि तेही आता तुमचा आमचा बुद्धिभेद करण्यासाठी आम्ही चाकणकरांच्या सोबत, जसं काही त्यांच्यावर लय अन्याय होतोय. चाकणकरांना प्रश्न विचारला तर चुकलं काय? आणि ह्या वैष्णवी हगवणेचा जीव खरोखर वाचला असता. मी असं का म्हणते माहिती आहे? कारण की मागच्याच वर्षी चाकणकरांना या वैशाली हगवण्याच्या जाऊने पत्र लिहिलेलं होतं. ते पत्र तुम्हाला इथे दिसत असेल आणि ते तुम्ही मीडियामध्येही पाहिलं असेल की वैष्णवी हगवण्याची जाऊ ही सुद्धा तिच्या फॅमिलीसोबत राहत नाही, म्हणजे सासू सासऱ्यांसोबत राहत नाही. कारण की तिला सुद्धा त्यांनी प्रचंड त्रास दिला, हॅरॅसमेंट केली. सासूरवाडीच्या सासऱ्यांकडे किंवा तिच्या धीराकडे पिस्तूल आहेत, बंदुका त्यांच्या खिशाला कायम लागलेल्या असतात. ते धाकही दाखवतात की आम्ही काहीही करू शकतो, आम्ही सत्तेचा वापर करू शकतो, आम्ही पोलीस विकत घेऊ शकतो, आम्ही जज विकत घेऊ शकतो. ह्याही धमक्या ते देत होते आणि हे या मुलीने पत्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा काय आहे पत्र. हिच्या आईने लिहिलं आहे महिला आयोगाला दिनांक 6 नोव्हेंबर 2024 म्हणजे 6 महिन्यापूर्वीचंच पत्र आहे. आमच्या मुलीस तिच्या सासूरवाडीतून होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देण्याबाबत पत्र लिहिलेलं होतं. पत्रात काय लिहिलंय? अत्यंत शॉकिंग गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. काय म्हणतात त्या? माझी मुलगी सौ मयुरी हगवणे हिचे 20 मे 22 रोजी सुशील राजेंद्र हगवणे याच्याशी विवाह झाला.
हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, ठीक आहे. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉर्च्युनर पाहिजे, पैसे पाहिजे, महागड्या गाड्या, रोख रकमेची मागणी करून तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना या वारंवार घटना घडत होत्या. पती घरी नसताना तिला हे मागणी करत होते. सुदैवाने तिचा नवरा चांगला होता, म्हणजे तिला त्रास देणारा नव्हता किंवा तिला सोडणाराही नव्हता. पण सासू सासऱ्यांनी ही मागणी केली आणि ही गोष्ट महिला आयोगाला या मॅडमनी पत्र लिहून सांगितली. पुढे काय म्हणलं माहिती आहे? त्या म्हणतात की सासू लता राजेंद्र हगवणे, दीर शशांक राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे तिला मारहाण करून तिला धमकी दिली की तुला वडील नाही, तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारून टाकू, आमच्याकडे बंदुका आहेत. हे ते पत्र आहे जे महिला आयोगाला आधीच पाठवलेलं होतं. आम्हाला मोठा राजकीय पाठिंबा आहे अशा धमक्या देऊन पोलीस स्टेशन मुळशी येथे तक्रार आम्ही दाखल करायला गेलो. त्यावेळेला तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू सासऱ्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. सासू सासरे म्हणले की तुझ्या बायकोला सोड सोड, पण तो नवरा सुदैवाने चांगला असल्यामुळे त्यांनी ते सोडलं नाही. ठीक आहे. तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. तिच्या पतीचा या गोष्टीचा नकार असल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर 2024 रोजी पती घरी नसताना सासू सासरे दीर नणंद यांनी तिला मारहाण केली. तारीख पण लिहिली आहे कधी मारहाण केली. काय म्हणते बघा. तिचे कपडे फाडले, मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला. हे महिला आयोगाला सांगितलं होतं, तरी महिला आयोग याच सासऱ्याबरोबर फोटो काढतायत. आयोगाच्या मॅडम चाकणकर, आयोग नाही. पुढे बघा. दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये, या भाषेत मुलीला शिवीगाळ केला. हे सर्व होत असताना मुलीने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू केलं. तर मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग का चालू केलं म्हणून मोबाईल हिसकावून घेतला आणि मोबाईल दिला नाही. तो मोबाईल मिळवण्यासाठी पोरगी त्याचेच फाटल्या कपड्याला धरून त्याच्या मागे पळाली. त्याचे CCTV फुटेज आहेत बाहेरचे. त्या काय म्हणतायत, रेकॉर्ड सुद्धा झाले आहे. तिच्याकडे कोणालाही संपर्क करायचे साधन नसल्याने हतबल परिस्थितीमध्ये पोलिसात तक्रार दाखल करू शकत नव्हती. याचा फायदा घेऊन तिच्या सासू आणि नणंद यांनी पोलीस स्टेशनला आधीच मुलीची तक्रार देऊन दिली. आणि अशा अनेक गोष्टी होत आहेत ज्या इथे नमूद करता येत नाही आहेत. ह्या नमूद केल्या त्या पण खूप डेंजर आहे. आणि काय म्हणतात या मॅडम, आमची विनंती आहे की आमच्या अर्जाची तात्काळ दखल घ्यावी, आमच्या असहाय्य कुटुंबास कायद्याद्वारे संरक्षण द्यावा. आपली विश्वासू लता जगताप. हे पत्र महिला आयोगाला नोव्हेंबर 2024ला पाठवलं. महिला आयोगाने तेव्हा जर का त्यांना ज्याच्यासाठी पगार मिळतो ते काम केलं असतं तर ती वैष्णवी वाचली असती आणि हे जे आज जेलमध्ये गेलेत ना ते तेव्हा जेलमध्ये गेले असते, पण एका मुलीचा जीव वाचला असता. पण महिला आयोगाला दुसरं काही काम नाही. आता ते लोक म्हणतात मेकअप करतात नट्टापट्टा. मला ते कोण किती मेकअप करते ह्याच्याकडे जायचं नाही आहे. ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणाला मेकअप करायला आवडत असेल, नखं वाढवायला आवडत असेल, नेलपेंट लावायला आवडत असेल, काजळ लिपस्टिक लावायला आवडत असू शकतं महिला आयोगाच्या अध्यक्षांना. तो मुद्दाच नाही आहे. मुद्दा हा आहे तुम्हाला त्या पदावर बसवलंय आणि तुम्ही सर्च करा. महिला आयोगाच्या वेबसाईटवर जा, काय काम आहे ते पहा. ह्यांच्या वेबसाईटवर तर मारे लिहिलेलं आहे की हे जे कमिशन आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना तयार झालं 1993ला. काय काम आहे याचं माहिती आहे का? प्रायमरी गोल इज टू इम्प्रूव्ह स्टेटस अँड डिग्निटी ऑफ वुमन इन द स्टेट. राज्यातल्या महिलांचं स्टेटस आणि डिग्निटी वाढवणं हे त्यांचं प्रायमरी गोल आहे. तुम्ही स्वतःहून तर डिग्निटी वाढवत नाही. तुमच्याकडे तक्रारी येतात की बाबा उघड जागी लात मारली आहे, कपडे फाडलेले, छातीला हात लावलाय सासऱ्याने. असे पत्र आल्यावरही तुम्ही दखल तर घेतच नाही. त्या माणसात ते तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही दखल घेत नाही. तुम्ही त्याला काहीच करत नाही. हेच जर का दुसरे लोक असते, दुसरे म्हणजे कोण, काँग्रेसमधलं असतं, विरोधी पक्षातले जे उद्धव ठाकरेच्या पक्षातलं असतं, दुसरं कोणीही असतं, तर ह्या बाईनी भडाभडा भडाभडा बोंबा मारल्या असत्या. भाजपमधल्या त्या चित्रा वाघनी बोंबा मारल्या असत्या. सगळेजण बोंबा मारत राहिले असते. पण आज
आज काय होतंय माहिती आहे, ह्या महिला आयोगाला हे सगळं ज्यांना माहिती आहे आणि तरीही ज्या फोटो काढण्यात मग्न होत्या हागवणे कुटुंबियांबरोबर, त्यांना जेव्हा आमच्यासारखे तुमच्यासारखे लोक प्रश्न विचारतात की कुठे आहे महिला आयोग, प्रश्न विचारून विचारून जेव्हा चाकणकरांना लोक म्हणतात की यांना पाय उतार करा, तेव्हा चाकणकर मॅडम स्वतःची पद पैसा प्रतिष्ठा वापरून, स्वतःचे चेले वापरून फ्लेक्स बाजी चालू केली आम्ही महिला आयोगाच्या सोबत. ह्या फोटोमध्ये दिसणाऱ्या ह्या महिला आयोगाच्या सोबत असणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे, तुम्ही का आहात त्यांच्याबरोबर? तुम्हाला खरोखर काळजी आहे का या देशातल्या महिलांची? तुम्हाला असं वाटत नाही का की हे पत्र आल्याच्या नंतर त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती? तुम्हाला काहीच वाटत नाही महिलांच्याबद्दल आणि तुम्ही महिला आयोगाच्या सोबत त्यांच्यावर कोणी अन्याय केलाय? 4 शिवाय देत असतील लोक, द्यायलाच पाहिजे. एका पोरीचा जीव गेलेला आहे तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे. पगार तरी कशाला घेता मग? पगारही नव्हता घ्यायला पाहिजे. आणि बाकीचे महिला आयोगाच्यावर असलेले जे बाकीचे 3 सदस्य आहेत काय करतायत? ते 6 सदस्य असायला पाहिजे या महिला आयोगावर. पण आपलं सरकार इतकं बेटी बचाव वगैरे आवडतं त्यांना की महिला आयोगावर 6 सदस्य पण नाही ठेवू शकले ते. तर त्यांना भेटल्या पाहिजे ना तसल्या बायका की ज्या त्यांचं ऐकतील, ज्यांना महिलांच्या ह्याच्याशी काही देणेघेणं नाही आहे, ज्यांना फक्त एवढं कळतं की हां हे कुठल्या पक्षातले आहे, हां तरच त्यांच्या विरोधात बोलायचं. असे बायका सापडणं पण त्यांना अवघड आहे. त्याच्यामुळे महिला आयोगावर 3च सदस्य आहेत सध्या. पण हे प्रश्न विचारले पाहिजे आणि हे जे लोक बुद्धिभेद करत आहेत या सगळ्यांना तुम्ही या फोटोमध्ये दिसणारे ओळखत असाल, त्यांना व्हिडिओ पाठवा आणि त्यांना विचारा की या देशासोबत या राज्यासोबत गद्दारी करू नका. हे असं करणं पाप आहे, पाप. या सगळ्या गोष्टीची नोंद होत असते आणि नोंद नाही झाली तर कधी ना कधी याच्यावर न्याय होतोच. ते राणेंचं प्रकरण 25 वर्षानंतर उघडलं आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये. त्यामुळे सगळी प्रकरणं उघडणार. जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना या देशामध्ये या राज्यामध्ये शिक्षा होईल. अरे 4 वर्ष नाही होणार, 5 वर्षांनी तर होईल, हे मला वाटतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. बाहेर पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडा पावसाचाही आवाज आलेला असेल. थांबते. धन्यवाद.